रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नमामि नारायणं हरिं कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री भगवान वाच ज्ञानं परं गुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं स्वरसं तदङ्गं च ग्रहाणगतितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानं स्तुते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। एकादश स्कंद प्रथमोध्याय यदुवंशाशी शाप होय जनक योगेश्वर संवाद द्वितीय नारद सांगे वसुदेवाशी ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात भगवदावतार चतुर्थात अभक्तांची गती पंचमात पूजाविधी वर्णिली परमधामाशी यावे श्रीपती षष्ठात देव प्रार्थिती यादव प्रभासतीर्था जाती उद्धव एकांती भेटत असे अवधूतोपाख्यान 7, 8, 9 दत्ताचे गुरुज्ञान अभिनव 10व्यात वर्णिली सोली व इह पर भोग असारता बद्धमुक्त भक्तलक्षण एकादशीचे वर्णन सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ोध्यायी हंस सनकोपदेश 13 भक्तियोग ध्यानविधी 14 सिद्धी विभिन्न लक्षण 15 विभूती वर्णन 16 वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिले तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता सांख्य योग ज्ञान गाथा 24व्यात बोलिली त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित निवेदिला परमार्थ 28व्या माझे भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे यदुकुळ संहार 30व्यात श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात सुरसकथा वर्णिली। गोपाल कृष्ण भगवान की जय।
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम. अथ षोडशोऽध्याय. आषाढ अमास्यास शके 1947. आषाढची अमावस्या आपल्याला माहिती आहे, दिव्याची अमावस्या. घरामध्ये असणारे सगळे दिवे आपण स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करतो आणि प्रतिकात्मक असे 2 दिवे लावतो आणि त्या दिव्याची अमावस्या आपण साजरी करतो. ज्या दिव्यांनी ती पणती असेल, मोठा दिवा असेल, जे काय असेल त्याने आपल्याला वर्षभर उजेड दिला, प्रकाश दिला, तसाच आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देणारे जे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं पूजनसुद्धा आजच्या दिवशी करायला पाहिजे. कारण त्या ग्रंथातून त्या ज्ञानाने आपल्याला काही ना काही अंधारामध्ये प्रकाश दिसावा असं काहीतरी आपल्याला मार्ग दिसलेला आहे. त्यामुळे त्या सगळ्या ग्रंथांचं स्मरण, त्यांचं वाचन हे अखंड आपलं सुरू असलं पाहिजे. अखंड दासबोध पारायण, त्यामध्ये 3ही ग्रंथाचं आपलं वाचन असतं. म्हणजे अखंड आपण त्या ग्रंथांच्याद्वारे आपले सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या सत्संगामध्ये अखंड राहतो. शेवटी विभूती योग हा जो अध्याय आहे तो अध्याय तेच आपल्याला सांगतो, या जगामध्ये जेवढ्या म्हणून वस्तू आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्या पाठीमागे मीच आहे असं भगवंत सांगतात. विभूती योग भगवद्गीतेमध्ये 10व्याच अध्यायामध्ये सुद्धा विभूती योग सांगितलेला आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या विभूती भगवंताने सांगितल्या. आता विभूती म्हणजे काय आणि योग म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे विभूती म्हणजे भगवंताचं ऐश्वर्य. जसं राजाचं ऐश्वर्य काय आहे की त्याची प्रजा, त्याच्या प्रजेचा, त्या देशाचा विस्तार, त्याच्याकडे असलेली सेना आणि त्याच्या हाताखाली असणारे नोकर चाकर आणि जे ऐशाराम त्याच्याकडे आहे ते सगळं त्या राजाचं ऐश्वर्य आहे. तसं आता विभूती भगवंत सांगतात म्हणजे भगवंताचं ऐश्वर्य काय काय आहे हे आपल्याला समजतं. आणि योग म्हणजे काय की भगवंताच्या अलौकिक शक्तीचे अनंत असं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य म्हणजे योग. गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये योग हा शब्द आहे. अर्जुन विषाद योग, सांख्य योग, प्रकृती पुरुष योग, श्रद्धात्रय विभाग योग, कर्माचा आहे, कर्मसन्यास आहे. प्रत्येकाशी योग हा शब्द जोडलेला आहे. कारण योग म्हणजे ते भगवंताचं सामर्थ्य आहे की ते आपल्याला भगवंताशी एकरूप करण्यासाठी मदत करतं. मग तो अर्जुनाचा विषाद का असेना, ते दुःख का असेना, आणि ते दुःख कुंतीने जसं मागितलं की मला दुःख द्या कारण दुःखामध्ये भगवंता तुझं स्मरण अखंड मला असतं. जेव्हा मी दुःखामध्ये असते तेव्हा त्यातून बाहेर काढण्यासाठी तू त्या ठिकाणी येतोस आणि ते दुःख माझं हलकं होतं. त्यामुळे दुःखामध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण याला योग असं म्हणतो. आता ह्या ज्या विभूती आहेत त्याच्या जर आपल्याला आज या गोष्टी जास्त समजून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये गीतेतला 10वा अध्याय आणि या 11व्या स्कंदामधला 16वा अध्याय दोन्हीमध्ये विभूतींचंच वर्णन आहे. आता भगवंतानी कोणत्या गोष्टीला विभूती म्हटलं हे जर विचार करायचा असेल तर एखाद्या माळ्याचं उदाहरण घेऊया. एखाद्या शेतामध्ये किंवा मळ्यामध्ये, एखाद्या बागेमध्ये अनेक प्रकारची फुलांची झाडं असतात. एकच माळी त्या सगळ्यांना पाणी देतो, त्या ठिकाणी नवीन रोप आणून लावतो, त्याची वाढ होते, त्यांना जे काय पाहिजे ते सगळं तो देतो. एखादं झाड वाढत आलं की मग ते पुन्हा काढून त्या ठिकाणी नवीन झाड तो लावतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि संहार त्या पुष्पाच्या झाडाच्या बाबतीमध्ये हा त्या माळ्यावर अवलंबून असतो. त्याचं संगोपन तोच माळी करतो, त्याला जे लागेल ते माळी देतो. आता त्या माळ्याला जर आपण विचारलं की या ठिकाणी 100 अशी फुलांची झाडं आहेत आणि वेगवेगळी फुलं पण आहेत. त्यात गुलाबाचे 15-20 झाडं आहेत. त्या गुलाबाचे प्रत्येकाचे रंग वेगळे आहेत. आता या सगळ्या 100 फुलांमध्ये, फुलझाडांमध्ये तुला कोणतं विशेष आवडतं हे मला सांग. आता एका अर्थाने त्याची पण पंचायत होते, पण तो निश्चितपणे सांगतो की हे जे झाड आहे ना याच्यावर माझं जास्त प्रेम आहे. आता हा माळी ज्या अर्थी त्या झाडाकडे बोट दाखवून म्हणतो ह्याच्यावर माझं जास्त प्रेम आहे, तसं भगवंताची विभूती आहे की हे सगळे झाडं मीच लावलेली आहेत. या सगळ्यांची उत्पत्ती, स्थिती आणि संहार हे माझ्याद्वारेच होतो. या जीवमात्रांच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मरूपाने मीच आहे. पण तरी पण यामध्ये प्रामुख्याने माझी विभूती कोणती आहे ते मी तुम्हाला सांगतो. याप्रमाणे हा विभूती योगाचा अध्याय आहे.
आता 10व्या अध्यायाचा जर आपण विचार केला, त्यापूर्वीसुद्धा 7व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये सुद्धा काही विभूती सांगितल्या आहेत. 7व्या अध्यायामध्ये जवळपास 17 विभूती सांगितल्या आहेत आणि 9व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन करताना भगवंत आपल्या 37 विभूती सांगतात आणि या अध्यायामध्ये पण सांगतात आहे. आता याचा एक श्लोक आपण या ठिकाणी घेऊया. आदित्यानाम अहम विष्णुर ज्योतिषाम रविर अंशमान मरीचिर मरुताम अस्मी नक्षत्राणाम शशी. 4 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. आदित्यानाम, आदित्य म्हणजे आदितीचे पुत्र असणारे आदित्य. सूर्य हे 12 आहेत आणि 12पैकी विष्णू जे आहे ती माझी विभूती आहे. ज्योतिषानाम, आता ज्योतिष म्हणजे काय, आपण साधारणपणे ज्योतिष म्हणजे भविष्य असा अर्थ पकडतो, पण ज्योतिष म्हणजे या आकाशामध्ये असणारे ग्रह, नक्षत्र, तारे, चांदण्या हे जे आहेत त्या सगळ्यांना ज्योतिष म्हणतात. आता या सगळ्यामध्ये माझी विभूती कोणती आहे असं विचारलं तर ते म्हणतात रवी ही अंशमान. अंश म्हणजे त्याचे किरण आणि रवी म्हणजे सूर्य, म्हणजे सूर्य ही माझी विभूती आहे. मरीचिर मरुताम अस्मी. आता मरुत म्हणजे काय, सर्वसाधारणपणे मरुत या शब्दाचा अर्थ, मरुत म्हणजे वायू. आपण 49 मरुताची पूजासुद्धा करतो. आपण काही विशिष्ट प्रसंगी आपण पाहतो, गुरुजी आपल्याकडे येतात, तांदूळाच्या राशी मांडतात आणि त्यामध्ये 49 सुपाऱ्या ते त्या ठिकाणी ठेवतात आणि मग त्या देवतेची त्या ठिकाणी पूजा होते. आणि या 49 देवतांमध्ये एक देवता जी आहे तिचं नाव आहे तेज. तर या सगळ्या 49मध्ये मरीचिर मरुताम अस्मी आणि नक्षत्राणाम अहम शशी. सगळ्या नक्षत्रांमध्ये शशी म्हणजे चंद्र ही माझी विभूती आहे. आता या सगळ्या विभूती सांगत असताना ही माझी आहे, माझी आहे असं भगवंत म्हणतात. संस्कृतमध्ये माझी, माझा, माझ्या किंवा मेरा, मेरी, मेरे आपण जे हिंदीमध्ये म्हणतो ती षष्ठी विभक्ती आहे. आणि या ठिकाणी तेच आपण पाहतो की वेदानाम सामवेदोस्मी. 4 वेद आहेत, मुळामध्ये 3च वेद आहेत, ऋग, यजु आणि साम. अथर्ववेद हा नंतरचा वेद आहे, पण त्रिवेद 3 वेद जे आहेत मुख्य ते म्हणजे ऋग, साम आणि यजु. त्यामध्ये सामवेद म्हणजे माझी विभूती आहे. आणि देवानाम अस्मी वासवः. वासवदत्ता नावाचं एक नाटक पण होतं, पण आपल्या लक्षात असेल तर वासवदत्ता म्हणजे वासव म्हणजे इंद्र, इंद्रपत्नी, तिच्यावरचं नाटक वासवदत्ता. तर देवानाम अस्मी वासवः. इंद्र जो आहे तीसुद्धा माझी विभूती आहे. आता आपलं प्रत्येक इंद्रिय काही ना काही कार्य करत असतं. ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहे आणि मन आहे. आता या इंद्रियांमध्ये कोणतं प्रमुख आहे, कोणतं महत्त्वाचं आहे? हाताने देण्या-घेण्याचा व्यवहार असतो, पायाने आपण बाहेर जाऊ शकतो, मंदिरात जातो, दर्शन घेतो, डोळ्याने दर्शन घेतो, कानाने श्रवण करतो, ही सगळी आपली इंद्रिय आहेत. पण या इंद्रियांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय कोणतं आहे? आपण लहान मुलाला 2-4दा ओरडून सांगतो, अरे इकडे इकडे, तो काही ऐकत नाही. तो आपल्यासमोरच असतो पण तो ऐकत नाही. त्याचे कर्ण काही बंद झालेले नसतात, पण त्याचं मन त्या कर्णाच्या मागे नाही, म्हणून त्याला ते ऐकू येत नाही. आपल्यासमोर दृश्य दिसतं, पण ते दृश्य काय आहे हे आपल्या मनापर्यंत किंवा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. संवेदना, त्याचं कारण आपलं मन त्या इंद्रियाशी एकरूप झालेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी विभूती कोणती आहे तर इंद्रियाणाम मनश्चास्मी. सगळ्या इंद्रियांमध्ये मन ही माझी विभूती आहे. आणि भूतानाम अस्मी चेतना. गीतेमधले हे श्लोक आहेत सगळे. भूतानाम सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी चेतना. चेतना म्हणजे जाणीव, आपण म्हणतो जाणीव. दासबोधामध्ये खूप चांगल्या प्रकारे जाणीव निरूपण सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा मांजर जर मागे लागली तर तो उंदीर पळत जातो, कारण त्याच्या ठिकाणी जाणीव आहे, त्या मांजरीच्या ठिकाणी जाणीव आहे, म्हणून भुकेसाठी ती त्या उंदराच्या मागे फिरत आहे. कुत्रं जे हे दृश्य पाहत असेल तर त्यालाही वाटतं की अरे अनायासे हे दोघे आहेत तर आपणही पळून त्यांना पकडलं पाहिजे. प्रत्येकाच्या ठिकाणी ही जाणीव जशी आहे तशी ती पण जाणीव आहे की आपण आपला जीव वाचवला पाहिजे, कारण सच्चिद आनंद हे आपलं मूळ स्वरूप आहे. सत म्हणजे जे तिन्ही त्रिकाळामध्ये राहणारं आहे. म्हणून कोणालाही असं वाटत नाही की त्या मांजरीने येऊन मला खाऊन टाकावं, असं काही उंदराला वाटत नाही. म्हणजे त्याला जिवंत राहणं, जिगे विषा,
हे जिवंत राहण्याची जी इच्छा आहे ती प्रत्येकाच्या ठिकाणी प्रबळ आहे आणि त्याचं कारण त्याच्यामध्ये असणारी चेतना. माणूस जेव्हा जातो तेव्हा सगळी इंद्रिय दिसतात, आपल्यासमोरच असतात, पण त्या ठिकाणी चेतना नाही आणि ती चेतना म्हणजे भगवंताचा तो अवतार आहे. अहमात्मा गुडाकेश असं म्हणून पुढे सांगतात. आता गुडाकेश म्हणजे ज्यांनी आपल्या निद्रेवर विजय मिळवलेला आहे अशा त्या अर्जुनाला सांगतात की बीजम तदहम अर्जुन, अहमात्मा गुडाकेशपासून बीजम तदहम अर्जुन. आता या ठिकाणी 82 विभूती सांगितलेल्या आहेत. आता ह्या विभूती सांगण्यामध्ये भगवंताचा उद्देश आहे की कोणतीही वस्तू असू दे, व्यक्ती असू दे, एखादी घटना असू दे, एखादी परिस्थिती असू दे, 4 गोष्टी वस्तू, व्यक्ती, घटना आणि परिस्थिती जेव्हा आपल्यासमोर असते तेव्हा ती पाहून आपल्या मनामध्ये भगवंताचं चिंतन झालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. आता कुठलीही वस्तू म्हणजे आपल्यासमोर जे काय असेल, एखादं फूल असेल, त्या फुलाकडे पाहिल्यानंतरसुद्धा आपल्याला मनामध्ये आलं पाहिजे की अरे हे भगवंताची निर्मिती आहे. ते जरी फूल मी लावलेलं असलं तरी मी लावलेलं आत्तापर्यंत एकही झाडाला फूल आलं नाही, पण या झाडालाच फूल आलं. कारण आपण आपल्या केल्याचा कर्तृत्वाचा अभिमान बाळगतो आणि तो अभिमान केव्हा नष्ट होतो? कारण हे मी केलं असं जेव्हा माणूस म्हणणं थांबवतो तेव्हा तो अभिमान नष्ट होतो आणि एकदा अभिमान नष्ट झाला, मी माझं हे जे नष्ट झालं, तर ती भगवंताची विभूतीच आपल्यासमोर आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तसं या ठिकाणी म्हणतात. भगवंताच्या विभूतीचं वर्णन करताना उद्धव या ठिकाणी म्हणतात की आपण स्वतः परब्रह्म आहात, आपल्याला आदी नाही आणि अंत नाही. उपदेते नाशे, नाशेते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे. सर्वरूढानी यंत्रारूढानी मानवा, की यंत्राप्रमाणे हे सगळं फिरत असतं. हे जग जे आहे त्याची रहाटी यंत्राप्रमाणे असते, पण या यंत्राला जो वेग आहे तो वेगसुद्धा मीच आहे असं पुढे भगवंत सांगतात. अहम गतिमताम कालः कलयताम अहम गुणानाम चाप्यहम साम्यम गुणिन्योत्पत्तिको गुणः. हा 10वा श्लोक आहे या अध्यायामधला. अहम गतिर्मताम कालः, ज्या ज्या गोष्टी गतिमान आहेत त्यामध्ये काल, ते गतीचं मोजमाप करण्याचं माप आहे, ते म्हणजे मी आहे. आता गणना करणे, काउंटिंग, त्या गणना करण्यामध्ये काळ म्हणजे मी आहे. म्हणजे गतिशील सगळ्या वस्तूंमध्ये गती जी आहे ती मी आहे आणि काळ जी आहे ती मी आहे. आता काळ नसता, समजा सूर्य उगवला नसता, तर मग आज सूर्य उगवला, आता नवीन दिवस सुरू झाला, आज सूर्यास्त झाला, दिवस संपला, रात्र संपली, पुन्हा सूर्य उगवला, आज पुन्हा दुसरा दिवस सुरू झाला. ही जी गणना आहे, ही जी मोजमाप आहे, ते कोणामुळे होतं? त्या सूर्यामुळे होतं. मग तो सूर्यसुद्धा माझीच विभूती आहे असं आत्ताच आपण पाहिलं. तसंच या ठिकाणी म्हणलेलं आहे. या ठिकाणी काही प्रश्न विचारले उद्धवानी. येषु येषुच भावेषु भक्त्या त्वां परमर्शयः उपासीनाः प्रपद्यन्ते संसिद्धिं तद् वदस्व मे. मोठमोठे ऋषीमुनी ज्या विभूतींची भक्तीने उपासना करतात किंवा त्यांनी केली आणि ती करून त्याने आपल्याला प्राप्त करून घेतल्या. आता त्या तुमच्या विभूती कोणत्या कोणत्या आहेत त्या मला सांगा. गूढश्चरसी भूतात्मा भूतानां भूतभावन न त्वां पश्यन्ति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते. आता इथे असं म्हणतात की सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अंतरात्मा म्हणजे अंतरंगामध्ये असणारी चेतना जी आहे ती तुम्ही आहात आणि त्यामध्ये आपण आहात. खरं म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी आहात, पण आपण प्रगट होत नाही. स्वतः गुप्त असतात, पण जी लीला, जे कार्य करायचं ते मात्र तुम्ही करता, असं उद्धव भगवंतांना म्हणतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. एक तर तुम्ही करता, नाही तर त्या जीवाकडून करायला लावता, नाही तर अजून तिसरी कुठली तरी व्यवस्था, त्याने आपोआप हे सगळं घडत जातं. पण या जगातील प्राणी मात्र जे आहेत ते आपापल्या पूर्वकर्मानुसार आणि आपल्या मायेने मोहित झाले आहेत. जो सिद्ध पुरुष आहे, पूर्वजन्मातलं काही त्याचं पुण्य आहे ते शिल्लक आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी चांगला अवतार घेतला, त्याने जन्म घेतला आणि त्याला पूर्वजन्माचं स्मरण राहतं आणि जन्मल्यापासूनच तो त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. आता अनेक उदाहरणं आपण पहा. आमचे
येडेगावचे तुकामाई तुकामाई हे खरं म्हणजे अवतार आहेत, अवतारी पुरुष आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते नाही नारद पण नाही, ते अवतार आहेत. शुकदेवांचे अवतार, शुकाचार्यांचा अवतार. आता शुकदेवांचा अवतार असणाऱ्यांना जेव्हा जन्म घ्यावा लागला तेव्हा ते म्हणतात मी काही जन्म घेणार नाही, कारण इथे जन्म घेतला की मी पुन्हा या राडगाडग्यामध्ये अडकून राहील. पण ते त्यांना आश्वासन मिळतं तेव्हा ते अवतार घेतात. नारदांचे अवतार असणारे आमचे यादव स्वामी ते सुद्धा याच पद्धतीने, आणि मग जन्मापासूनच त्यांच्यामध्ये ती दिव्यत्व जे आहे ते प्रगट होतं जातं, आणि ते दिव्यत्व म्हणजे भगवंताची विभूती आहे. या काश्च भूमौ दिवी वै रसायाम. आता भगवंताला म्हणतात ऐश्वर संपन्न असे भगवंता, पृथ्वी स्वर्ग पाताळ म्हणजे हे तिन्ही लोक जे आहेत, पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ, त्याचप्रमाणे सगळ्या दिशांमध्ये 4 दिशा प्रमुख, त्यामध्ये असणारे दुसऱ्या 4 8, त्याच्यानंतर अधः आणि ऊर्ध्व, वर आणि खाली, अशा 10, त्यामध्ये आपल्या प्रभावाने युक्त अशा ज्या ज्या विभूती आहेत त्या तुम्ही मला सांगाव्यात, आणि ते तुमच्याकडून श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे नमामि ते तीर्थ पदांग्री पद्मम, पद अंग्री पद्मम, की तुमच्या चरणापासूनच ही सगळे तीर्थ तयार झाले, आणि त्या चरणतीर्थाला, त्या चरणाला, चरणकमलाला मी वंदन करतो, मी नमस्कार करतो, असं म्हणून उद्धवाने भगवंतासमोर नमन केलं, आणि भगवंताच्या विभूती सांगण्यासाठी भगवंताला उद्युक्त केलं. आता भगवंताने विभूती सांगितल्या, गीतेमध्ये सुद्धा विभूती झाल्या, इथे सुद्धा विभूती झाल्या. आता भगवंताचा पहिलाच श्लोक आहे, एवमेतद अहम पृष्ठ प्रश्नविदाम वरः. तू जो मला प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नविदाम वर म्हणजे सगळ्या प्रश्नांमध्ये वर म्हणजे श्रेष्ठ असा प्रश्न तू मला विचारला, आणि असाच प्रश्न मला युयुत्सुना विनशने, युयुत्सू म्हणजे युद्धावर जाण्यासाठी उत्सुक असलेल्या त्या परिस्थितीमध्ये, सपत्नैर अर्जुनेन वै, त्या ठिकाणी मला अर्जुनाने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. अर्जुनाने सुद्धा त्या ठिकाणी भगवंता तुमच्या विभूती कोणत्या त्या मला सांगा, आणि त्याप्रमाणे भगवंतानी विभूती योग 10व्या अध्यायामध्ये सगळ्या विभूती सांगितल्या आहेत. आता या ठिकाणी असं दिलेलं आहे की अर्जुनाला वाटत होतं की मी माझ्यासमोर असणारे माझे चुलत भाऊ आहेत, काका आहे, आजोबा आहेत, यांना मारणारा मी आहे, आणि हे सगळं मरणारे आहेत असा विचार केल्यामुळे हे युद्ध नको. आता क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं, ब्राह्मणाचा धर्म युद्ध सोडून भिक्षा मागणं, देवाची उपासना करणं. मग अर्जुनाच्या मनामध्ये आलं की मी माझा धर्म सोडतो आणि भिक्षा मागून जीवन जगतो, तेच मला श्रेयस्कर आहे, कारण मी यांना मारल्यानंतर ते दुःख, ते पाप मला लागणार आहे, असा तो प्रश्न त्या ठिकाणी आला. तेव्हा भगवंताने अनेक प्रकारे युक्तिवादाने हे सगळे 18 अध्याय त्या ठिकाणी सांगितलेले आहे. तसं या ठिकाणी की रणभूमीवर सगळ्या युक्त्या सांगून विरागाने अर्जुनाची समजूत घातली, आणि मग शेवटी अर्जुन जसं म्हणतो, नष्टो मोहम स्मृतिर्लब्ध्वा, माझा मोह जो आहे, माझ्या मनातल्या शंका आहेत, त्या सगळ्या आता दूर झालेल्या आहेत, आणि आता मी युद्धासाठी सज्ज झालो. पहिल्या अध्यायामध्ये विसृजम ससरम चाप शोक संविघ्न मानसहा अशी जी अवस्था होती, हातातले धनुष्यसुद्धा माझ्या पडत आहेत, ते बाणसुद्धा माझ्या हातातून निसटून जात आहेत, आणि आता तोच अर्जुन हे सगळं ऐकल्यानंतर पुन्हा युद्धासाठी तयार झाला. आणि म्हणून आपलं जे आहे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा, स्वधर्म अर्जुनाचा युद्ध करणं होता. एखादा ब्राह्मण असेल तर युद्ध करणं हा त्याचा स्वधर्म होऊ शकत नाही, कारण तो त्या देवाच्या पूजनामध्येच आनंद घेणार आहे. पण कधी कठीण परिस्थिती आली तर मात्र त्यांना आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा लागतो. खूप खूप गोष्टी अशा आहेत. पहा, एकनाथ महाराजांचं उदाहरण शांतीब्रह्म आपण म्हणतो, पण त्यांच्या गुरूंकडे जेव्हा ते गेले आमच्या देवगिरीच्या किल्ल्यावर, तेव्हा परिस्थिती अशी की गुरु हे ध्यानामध्ये बसलेले आहेत, आणि ध्यानामध्ये असणाऱ्या गुरूंचं ध्यान मोडू नये ही एक इच्छा त्या शिष्याची होती, एकनाथांची होती, आणि त्याच वेळेस मुसलमानांचं आक्रमण त्या ठिकाणी झालं त्या किल्ल्यावर. आता परिस्थिती पाहून आपल्या गुरूंचं ध्यान मोडू नये म्हणून हा शिष्य अंगावर सगळं चिलखत वगैरे घालून घोड्यावर आरूढ झाला,
आणि जाऊन त्यांनी युद्ध केलं. संध्याकाळी परत आल्यावर जेव्हा गुरूंचं ध्यान उतरलं तेव्हा त्यांना ही सगळी गोष्ट कळली. म्हणजे शांती ब्रह्म जरी असले तरी ती शांती 24 तासासाठी नाही, पण प्रसंग आला तर मात्र आपल्याला युद्ध पण करावं लागतं. तसं हेच गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे म्हणतात, अहम आत्मोद्भवामीशां भूतानां सुहृदीश्वरः. सर्व प्राण्यांचा आत्मा, सुहृद, मित्र मीच आहे. आणि मी म्हणजेच हे सगळं चराचर विश्व आहे. याची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सुद्धा कारण मीच आहे. एखादी मोठी त्सुनामी येते, कित्येक जणांचा जीव जातो. मागच्या वेळेस आपलं कोविडचं सगळं संकट होतं. हे सगळं जेव्हा होतं ते याचा कारणीभूत आपणच असतो. पर्यावरणाचा ऱ्हास झाला. कोणामुळे झाला? आपल्यामुळेच झाला. एवढे मोठे सगळे सिमेंटचे बंगले तयार झाले, पण पर्यावरणाची आपण काळजी घेतली नाही. आजच्या तुमच्या तरुण भारतमध्ये पहिल्याच पानावर खूप छान असं एक अभियान तरुण भारतने चालवलं. तुळशी लावा आणि पर्यावरण वाचवा. तुळशीच्या वनस्पतीमध्ये ती शक्ती आहे जी इतर वनस्पतीमध्ये नाही. इतर वनस्पती फक्त दिवसाच ऑक्सिजन देतील, पण रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतील. पण तुळस जी आहे ती जवळपास 18 तास 20 तास ही ऑक्सिजनच देते आणि उरलेले तास पुन्हा ओझोनचा वायू ती देत असते. त्यामुळे तुळशीचं जेवढं धार्मिक महत्त्व आहे तसंच पर्यावरण संवर्धनासाठी सुद्धा महत्त्व आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा भगवंताचीच विभूती आहे. हिरण्यगर्भो वेदानां मंत्राणां प्रणवस्त्रीवृत. वेदांचा अभ्यासक हिरण्यगर्भ म्हणजे मी आहे. आणि मंत्रामध्ये कुठल्याही मंत्राची सुरुवात जेव्हा असते तेव्हा आपण ओम ओम म्हणून आपण त्या ओम मंत्राचा उच्चार कर. ओम हिरण्यगर्भः, ओम भूर्भुवः स्वाहा, ओम नमः शिवाय, ओम वासुदेवाय नमः. ओम शिवाय कुठल्याही मंत्राची सुरुवात होत नाही. कारण अ उ म हे जे 3 अक्षर आहे त्याने युक्त असणारा ओंकार हे मूळ तत्त्व आहे. मूळ परब्रह्म जे 14 ब्रह्म दिलेले आहेत त्यामध्ये पहिलं जे आहे ते ओंकार. आणि अक्षराणाम अकारोस्मी. आता थोडंसं पुन्हा व्याकरणाकडे वळले आता, की प्रत्येक अक्षर जे आहे त्या अक्षरामधलं महत्त्वाचं अक्षर कोणतं? जे अक्षर काढून टाकलं तर इतर सगळे अक्षरं ही हलंत होतात. हलंत म्हणजे ते त्याच्या मूळ स्वरूपामध्ये राहत नाही. ज्याचा पाय लंगडा आहे त्याला हातामध्ये काठी घ्यावी लागते, ज्याशिवाय त्याला चालता येत नाही. तर हलंत अक्षर असंच आहे. क हलंत आहे, पण क मध्ये जेव्हा अ मिसळतं तेव्हा तो पूर्णपणे क होतं. म मध्ये हलंताला अ मिसळलं तर पूर्ण म होतं. म्हणजे ज्यामुळे पूर्णता येते ते अक्षर म्हणजे अ आणि ते अक्षर म्हणजे मी. अक्षरणाम अकारोस्मी पदाने छंदसाम अहम. आणि इतर छंद जे आहेत त्या छंदामध्ये सुद्धा त्रिपदा गायत्री छंद म्हणजे मी आहे. गायत्री देवता आहे, सूर्याची उपासना त्यामध्ये आहे, त्यामध्ये ती सुद्धा मीच आहे. आता सर्व देवांमध्ये इंद्र मी आहे. नंतर 8 वसू आहेत त्यामध्ये अग्नी मी आहे. 12 आदित्यामध्ये विष्णू आहे. ओम विश्वम विष्णुर वचटकारो. पूर्ण विष्णूचंच नाव म्हटलं. या भगवंताच्या विभूती आणि त्यांची नावंसुद्धा सांगितली. आता 11 रुद्र आहेत. 11 रुद्रामध्ये शंकर ही माझी विभूती आहे. आदित्यानाम अहम विष्णू, रुद्राणाम नीललोहितः. नीललोहितः. आत्ताच आम्ही भागवत ऐकत होतो. समुद्र मंथनाची कथा होती. जेव्हा त्यामधनं ते विष निघालं तेव्हा ते विष निघाल्यानंतर भगवंताने ते प्राशन केलं. भगवंताने आधी आपल्या पत्नीला विचारलं, महादेवाने पार्वती मातेला, की यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की मी ते विष प्राशन करावं आणि ते केल्याशिवाय त्यांचं आयुष्य काही चांगलं नीट राहणार नाही. त्यांच्यासाठी मला हे केलंच पाहिजे. आता मी हे विष घेऊ को नको म्हणून ते आपल्या बायकोला विचार. आता बायको कशी सांगणार नवऱ्याला घे विष घ्या असंही म्हणू शकत नाही आणि घेऊ नका असंही म्हणू शकत नाही. कारण त्या तुमच्या आमच्या सर्वसाधारण स्तरावरच्या नाहीत. लोकहित जे आहे ते समोर ठेवून त्याने केलं आणि म्हणून नीलकंठ हे नाम प्राप्त झालं. अशा विभूतींचे वर्णन आहे. ब्रह्मर्षीणाम भृगुर अहम. परवाच एक व्हिडिओमध्ये पाहिलं आपण. साताऱ्यापासून जेव्हा कापूरहोळ म्हणजे आपल्या सज्जनगडाकडे साताऱ्याकडे जातो पुण्याहून, तेव्हा रस्त्यामध्ये भुईंज नावाचं गाव लागतं. या भुईंजमध्ये एक पाटील होते. ते समर्थांचे अनुग्रहित आहेत आणि त्यांच्याकडे समर्थाने दिलेले रामसुद्धा आहेत. त्या भुईंजपासून काही अंतरावर या
भृगु ऋषींची समाधी आणि मंदिरसुद्धा आहे. ब्रह्मर्षीणाम भृगुर अहम, राजर्षीणाम अहम मनोहू. आता हे जे नावं दिलेली आहेत, जे माझी विभूती असं भगवंत सांगतात, त्या ब्रह्मर्षीमध्ये भृगु हे मी आहे. त्यानंतर राजर्षीमध्ये मी मनु आहे. आणि नारदांमध्ये देवर्षी नारद जे आहेत, नारद हे सगळे देवऋषी जे आहेत त्यामध्ये नारद मी आहे. आता नारद मी आहे का सांगितलं? कारण भगवंतांना ज्या लीला करायच्या आहेत त्या लीला करण्याची पार्श्वभूमी तयार करण्याचं काम हे नारदांचं. म्हणजे भगवंत नारदांकडून ते काम करून घेतात आणि नारद आनंदाने आपल्या गुरुचं, आपल्या इष्टदेवतेचं सांगितल्याप्रमाणे करतात. रावणाला जाऊन ते जागृत करणं, रावणाला जाऊन सांगणं की अरे तू हिला मारणार होता, हिला मारू नकोस, तिचा अष्टमगर्भ आहे, तो तुला मारणार आहे, त्यामुळे तिला सोडून दे आणि लग्नामध्ये आपल्या बहिणीचा वध करू नये, हे सांगणारे नारदच आहेत. मोठे 6 पुत्र मारले तेव्हा पुन्हा जाऊन कमळ हातामध्ये घेऊन सांगणार आहेत की याच्या पाकळ्या मोज, 1 2 3 4 5 6 7 8. आता इथून सुरू करतं, पुन्हा दुसऱ्या वेळेस दुसरी पाकळी 8वी आली. आता असं केल्यामुळे मग म्हणे की आता हा 8वा गर्भ जो आहे तो तुला मोजतासुद्धा येणार नाही आणि म्हणून तू सगळ्यांनाच मारून टाक. आता सगळ्यांना मारून टाकायच्यामध्ये काय आहे की भगवंताचा प्रादुर्भाव, भगवंताचं प्रगटीकरण सुलभतेने व्हावं, त्यासाठी ही पार्श्वभूमी तयार करणारे नारद आहेत. आणि म्हणून देवर्षीणाम नारदोहम हविर्धान्यास्मी धेनुषु. सगळ्या गायींमध्ये धेनुनाम अस्मी धेनुषु. धेनुषु म्हणजे कामधेनू जी आहे ती माझी विभूती आहे. आणि सिद्धेश्वराणाम कपिलः, देवहूती आणि कर्दम्याचे पुत्र 9 मुलींचा आपण भाग पाहिला. आणि 10वे जे आहे ते आमचे कपिल महामुनी जे आहेत ते म्हणजे मी आहे. सुपर्णोहम पतत्रीणाम. सुपर्णा हे जे आहे तिच्यापासून झालेला गरुड जे आहे ती माझी वैनतेयम. आणि प्रजापतींमध्ये दक्ष प्रजापती मी आहे, पितरांमध्ये आर्यमा मी आहे. अशा सगळ्या विभूती या ठिकाणी सांगतात. आणि मनुष्यानामच्या भूपतीम, राजालासुद्धा भगवंताची विभूती मानलेलं आहे. यक्ष राक्षसांमध्ये मी कुबेर आहे. आणि हेच कुबेरपुत्र नलग्रीव आणि मणिग्रीव यांनासुद्धा शाप झाला आणि ते त्या ठिकाणी यमलार्जुन वृक्ष झाले आणि भगवंताच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला. गजेंद्र, त्या गजेंद्रामध्ये ऐरावत जो आहे तो मी आहे. आणि जलचरांमध्ये वरुण, जलचरांचा राजा असणारा वरुण, तापणाऱ्या आणि प्रकाश देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असणारा सूर्य आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे. आता जसं हत्तींमध्ये ऐरावत मी आहे तसंच उच्चैश्रवास्तु तुरंगाणाम. तुरंगाणाम म्हणजे तुरंग म्हणजे हात आपली घोडा, त्या घोड्यांमध्ये सगळ्यात उच्च जो आहे तो उच्चैश्रवा हा. आता उच्चैश्रवाचे पुन्हा 2 अर्थ आहेत, उग्रश्रवा, उच्चैश्रवा. धातूंमध्ये सोनं मी आहे. आता याची छान गोष्ट आहे, थोडंसं वेळ गेला तरी हरकत नाही, मी सांगून देतोच. आता एका राजाने आपला पूर्ण खजिना उघडला आणि प्रजेला सांगितलं खजिन्यामध्ये जे जे आहे ते तुम्ही घेऊन जा. आतमध्ये जाऊन प्रजेने पाहिलं की त्या ठिकाणी फक्त 2च गोष्टी आहेत, एक तर चांदी आहे आणि दुसरी म्हणजे लोखंड आहेत. आता कोणी शहाणा माणूस, आता शहाणा म्हणजे कंसामध्ये क्वेश्चन मार्क, शहाणा माणूस काय करेल, लोखंड घेईल का चांदी घेईल, तो आधी चांदीच उचलेल. असं होता सगळ्यांनी चांदीचं जे काय असेल ते सगळं वस्तू उचलल्या. भांडं असेल, तार असेल, मोठा माठ असेल, मोठा आकार असेल तर जास्त चांदी म्हणून ते उचललं आणि सगळेजण तयार झाले आता बाहेर जायला. राजा म्हणतात तुम्ही आता ज्यांनी चांदी घेतली ते सगळे आता तुम्ही इथून बाहेर जा. आता उरलं काय तर फक्त लोखंडच उरलं. मग जे लोक उरले त्याने मात्र जे आहे ते घेतलं. न मिळे आधी हा पदार्थ तो एक मूर्ख. आपल्या नशिबात जे आलं ते त्याने घेतलं आणि आनंदाने ते स्वीकार केला. आता जेव्हा चांदी घेणारे सगळे दूर निघून गेले तेव्हा त्यांच्या मनात शंका आली की आपल्याला तर बाहेर हाकललं, पण आता यांना का राजाने ठेवून घेतलं. त्या राजाजवळ परीस होता. परीसमणी असल्यामुळे त्या राजाने एकेकाला बोलावलं आणि त्यांच्या हातामध्ये असलेल्या लोखंडाच्या वस्तूला स्पर्श केला. ते सगळं सोन्याचं झालं. आता ज्यांना चांदी मिळाली त्यांच्यामध्ये आता धडपड सुरू झाली. आपण त्यापेक्षा लोखंड घेतलं असतं बरं झालं असतं, पण
श्रेय आणि प्रेय यामधला निवाडा जो आहे तो आपला चुकलेला आहे. तसं हा परिसस्पर्श म्हणजे आपले सद्गुरू, लोखंड म्हणजे आपण. सद्गुरूंचा स्पर्श झाल्यानंतर आपलं जीवन जे आहे ते सुवर्णमय होतं, म्हणजे ते खऱ्या कारणी लागतं आणि सत्संगामुळे भगवंताची प्राप्ती होते. म्हणून सगळ्या धातूंमध्ये सोनं म्हणजे मी आहे. आणि मग दंड करणाऱ्यांमध्ये यम म्हणजे मी आहे. यमसंयमतां चाहम सर्पाणाम अस्मी वासुकी. वासुकी हा जो सर्प आहे तो सर्प मी आहे. नागेंद्राणाम अनंतोहम मृगेंद्र हा शृंगी द्रष्टीनाम. सगळ्या तीर्थांमध्ये गंगा मी आहे, जलाशयांमध्ये समुद्र मी आहे आणि शस्त्रांमध्ये धनुष्य हे म्हणजे मी आहे, माझी विभूती. या ठिकाणी आयुधानाम धनुर अहम. आता इथे अभ्यास खरा करायचा असेल तर लक्षात घ्या, 2-4 ग्रंथ समोर ठेवावे लागतात किंवा त्यांची आठवण ठेवावी लागते आणि मग तो चांगला अभ्यास होतो. आयुधानाम धनुर अहम. आता श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंधामध्ये 16व्या अध्यायामध्ये आयुधानाम धनुर अहम, धनुष्याला माझी विभूती म्हणलेलं आहे भगवंताने. आता तेच आपण गीतेमध्ये जर पाहिलं तर राम शस्त्रव्रताम अहम. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम ही माझी विभूती आहे सांगितलं. आणि आता पुढच्या अजून एका श्लोकात म्हणतात त्रिपुरग्नो धनुष्मताम. त्रिपुराला जाणणारा त्रिपुरासूर म्हणजे भगवान शंकर. धनुर्धऱ्यांमध्ये ती माझी विभूती आहे, शंकर ही विभूती आहे. म्हणजे आता प्रश्न आपल्याला पडतो सर्वसाधारण माणसाला की वेदांमध्ये सांगितलेलं किंवा तुमच्या गीतेमध्ये सांगितलेलं खरं आहे का, या भागवतामध्ये सांगितलेलं खरं आहे. आणि मुळामध्ये जे आहे की दोन्ही सांगणारा भगवान श्रीकृष्णच आहे. एकच श्रीकृष्ण आपल्या विभूती सांगताना एकीकडे भृगु ऋषी माझी विभूती आहे आणि दुसरीकडे म्हणजे म्हणतात की बृहस्पती ही माझी विभूती आहे. आता ते चुकतात का आपण चुकतो? ते चुकणं शक्यच नाही. पण त्यांना हे सांगायचं आहे की या ज्या विभूतींचं मी वर्णन या ठिकाणी केलं, उद्धवाला सांगतात ते की या विशेषत्वाने यांच्या ठिकाणी मी आहे, पण यांच्या व्यतिरिक्त मी नाही असं मात्र समजू नकोस. मी प्रत्येकच ठिकाणी आहे, पण या ठिकाणी प्रकर्षाने माझी विभूती ही तुला जाणवेल. आणि ती जेव्हा जाणवेल तेव्हा त्याच्या मागे जी शक्ती आहे ती माझी शक्ती आहे हे तू लक्षात घे. पुरोदसाम वसिष्ठोहम ब्रह्मिष्ठानाम बृहस्पती स्कंदोहम सर्व सेनान्य. सगळे प्रकारचे सेनानी जे आहेत, सेनापती जे आहेत, फील्ड मार्शल, एअर मार्शल जे काय असतील ते त्या काळचे, त्या सगळ्यांमध्ये स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी म्हणजे माझी विभूती आहे. आता कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे? तर मोर आहे. आता कार्तिक स्वामीच्या पूजेला गेल्यावर माणूस म्हणतो की आम्हाला चांगली फर्स्ट क्लास गाडी द्या, असं माणसाने जर म्हटलं, एका प्रवचनकारानं सांगितलं, तेव्हा ते म्हणतात की कार्तिक स्वामी म्हणतात, अरे मीच तर मोरावर बसून सगळीकडे जातो, तेच तर माझं वाहन आहे आणि तुला एवढी महागाची गाडी मी कुठून देऊ? जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणते देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. शेवटी माणूस या लौकिकामध्येच गुरफटलेला असतो. त्याच्या पलीकडे जे भगवंताचं तत्त्व आहे ते समजण्यासाठी या सगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. योगानाम आत्मसमृद्धो मनोनिरोध रूपधारी समाधी योग म्हणजे मी आहे. आता ज्यांना जिंकण्याची इच्छा आहे त्यामध्ये गुप्त मसलत म्हणजे मी आहे. कॉन्फिडन्शियल ज्या मीटिंग होतात, प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री यांच्या ज्या मीटिंग होतात त्यामध्ये अगदी जे महत्त्वाचं आहे, कॉन्फिडन्शियल आहे, त्या गोष्टी त्यामध्ये होतात. मग आता ही गुप्त मसलत जी आहे ती म्हणजे मी आहे. आता ही गुप्त मसलत कंसाने आपल्या सगळ्या सेनापतींच्या बरोबरसुद्धा केली होती आणि इकडे कृष्णाने सुद्धा सगळ्या त्या गोकुळामध्ये सुद्धा असे सगळे महत्त्वाच्या लोकांना घेऊन बैठक घेतली होती. तसंच ते म्हणतात की स्त्री रूपामध्ये स्त्रीणाम तो शतरूपा अहम. वर सांगितले राजर्षीणाम अहम मनु. सगळ्या राजांमध्ये मनु राजा म्हणजे मी आहे. आणि इकडे म्हणतात स्त्रीणाम तो शतरूपा अहम. शतरूपा जे आहे मनूची पत्नी शतरूपा ही सुद्धा माझी विभूती आहे. पूसाम स्वयंभो मनु. स्वयंभो मनु म्हणजे मी आहे. आणि सगळ्या मुनीश्वरांमध्ये नारायण म्हणजे माझी विभूती. नारायण म्हणजे नरनारायण.
आणि ब्रह्मचर्यांमध्ये सनतकुमार ही माझी विभूती आहे. कारण ब्रह्मकुमार हे जे सनतकुमार आहे, यांना जेव्हा ब्रह्मदेवाने उत्पन्न केलं, म्हणजे त्याच्या म्हणजे काय विचारानेच किंवा क्षणामध्ये हे चौघेजण त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांना सांगतात, तुम्ही आता प्रजा वाढवा. आणि पहिल्यांदा हे 4 उत्पन्न झाले आणि 4हीने सांगितले, आम्ही हे काम करणार नाही. आता बापाच्या विरुद्ध पोराने बंड पुकारलं. आता हे किती वर्षाचे? तर 5 वर्षाचे. आजही ते 5 वर्षाचेच आहेत आणि अनेक आख्यानामध्ये या सनतकुमारांचा उल्लेख त्या ठिकाणी येतो. श्रीमद भागवत सांगणाऱ्यांमध्ये या 4पैकी एक जण भागवताचं निरूपण करतात आणि 3 जण ऐकत असतात. धर्मनाम अस्मी संन्यासा हा. धर्मामध्ये संन्यास धर्म हा मी आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आपलं कल्याण करून घेण्यासाठी अंतर्मुख वृत्ती जी आहे ती म्हणजे मी आहे. आता वृत्ती अंतर्मुख करून घेणं याची गरज आहे का असा विचार केला तर बद्ध आणि मुमुक्षू या दोघांमध्ये बद्ध नाही ही अजिबात गरज नाही. मुमुक्षाला थोडंफार वाटतं की मी ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती मला सुधारली पाहिजे, म्हणून मी अंतर्मुख झालं पाहिजे. आणि अंतर्मुख होणं म्हणजे बहिर्मुख इंद्रिय जे आहे त्यांची धाव जी बाहेरच्या भागामध्ये आहे तिची दिशा बदलून तिला अंतर्मुख करणं. आणि करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणून कोणतीही गोष्ट गुप्त राखण्यासाठी काय लागतं तर मधुरवाणी लागते आणि मौन लागतं. ते मौनसुद्धा मी आहे आणि मधुरवाणीसुद्धा मी आहे. मंडलेकर महाराजांचं जे माझ्याकडे टेबल कॅलेंडर आहे देवघरामध्ये ठेवलेलं, रोज ते तारखा त्यामध्ये बदलतात. तिथे एक नवीन नवीन वाक्य असतं आणि त्यामध्ये ते म्हणतात की मौन जे आहे, साधकाचं मौन, साधक जप करत असला तो मोठ्याने जरी जप असला तरी त्याचं मौनभंग होत नाही. पण मी मौनात आहे हे सांगण्यासाठी जो हातवारे करून दुसऱ्याला सांगतो त्याचा मात्र जप काही खरा नाही, कारण त्याचं मौनभंग केव्हाच झालेलं असतं. कारण त्याची वृत्ती ही बाहेरच्या गोष्टीकडे गेलेली असते. आधी पूजा आटपून घेतो, मग आरामात पोहे खाऊया हे ताबडतोब तो ते जप चालू असतानाच म्हणतो. आणि यामध्येच माणूस हा या मायेमध्ये गुरफटत जातो. आता सगळ्या ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष महिना हा मी आहे. 12ही महिन्यामध्ये भगवंत नाहीत, 11 महिन्यामध्ये मार्गशीर्षाचाच आहेत असं नाही. कारण मार्गशीर्ष महिन्याचं वैशिष्ट्य आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुद्ध एकादशीला भगवंताने अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचा जन्म आहे. नक्षत्रांमध्ये अभिजित नक्षत्र म्हणजे मी आहे. आता अभिजित नक्षत्र कसं, जे पंचांगकर्ते आहेत किंवा पंचांगाचं ज्ञान आहे ते सांगतील. उत्तराषाढा म्हणजे प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. उत्तराषाढाचं 4थं चरण आणि श्रवण नक्षत्राचं 1लं चरण म्हणजे हे अभिजित नक्षत्र आहे. ते अभिजित नक्षत्र म्हणजे मी आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्या युगांमध्ये सत्ययुग आहे आणि विवेकी पुरुषामध्ये महर्षी देवल आहे, असित आहे. व्यासांमध्ये द्वैपायन व्यास मी आहे आणि विद्वानांमध्ये बुद्धिमान असे शुक्राचार्यसुद्धा मी, हे सुद्धा सांगितलं. आता याचं आपल्याला संशोधन करावं. माझं ज्ञान फार कमी आहे म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त सांगू शकत नाही. वासुदेवा. मग किम पुरुषाणाम हनुमान. किम पुरुष हनुमान, त्याला वानर आपण म्हणतो. वानर मग याचा अर्थ संस्कृतमध्ये असं आहे किंवा तसं आहे असं माहीत नाही. आज सोमवार आहे का मंगळवार आहे, तर वा असा शब्द आपण त्या वाक्यामध्ये संस्कृतमध्ये वापरतो. म्हणजे हो की नाही मला माहीत नाही, तुम्ही सांगा आता काय. तसं वानर नर आहे का नाही हे तुम्ही सांगा. मग ते वानर जे आहे किम पुरुषाणाम हनुमान तो मी आहे. आणि विद्याधरांमध्ये सुदर्शन हे जे विद्याधर आहेत ते म्हणजे मी आहे. कुशोस्मी दर्भजितानाम, दर्भजातीनाम. आता दर्भ हे 10 प्रकारचे आहेत. दर्भाच्या दृष्टीने बहिष्मती नगरी, ती बहिष्मती म्हणजे ज्या ठिकाणी सगळे दर्भ ज्या ठिकाणी आहेत त्या दर्भांची यादी जी आहे ती गुरुचरित्रामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 2ऱ्या-3ऱ्या अध्यायामध्ये दिलेली आहे. 10 प्रकारचे दर्भ आहेत आणि त्यामध्ये कुश म्हणजे मी आहे, माझी विभूती आहे. गव्यमाजम हविष्वहम. हविर्द्रव्यामध्ये अग्नीला अर्पण करणारे जेवढे द्रव्य आहेत त्यामध्ये गाईचं तूप म्हणजे ही माझी विभूती आहे.
व्यवसायिनाम अहम लक्ष्मी, व्यापार करणाऱ्यांमध्ये लक्ष्मी मी आहे आणि कपटाने द्यूत खेळणाऱ्यामध्ये द्यूत ही मी आहे, माझी विभूती. आता द्यूत माझी विभूती कशी? आणि द्यूत खेळू नये असंही सांगतात. मग द्यूत माझी विभूती का? कारण द्यूतामध्ये हारणं आणि जिंकणं या दोन गोष्टी फायनल आहेत. आता हारल्यानंतर दुःख आहे, जिंकल्यानंतर आनंद आहे. पण ते हारणं आणि जिंकणं हे ज्यांच्यामुळे होतं त्याला ते यश देणं किंवा अपयश देणं हे सुद्धा माझ्या हातात आहे. म्हणून ती सुद्धा माझी विभूती आहे. सहनशील लोक जे आहेत त्यांच्यामध्ये तितिक्षास्मी तितिक्षूणाम. तितिक्षा म्हणजे सहन करणं. जे सत्कर्म करतात त्या सत्कर्माच्या आड अनेक विघ्न असतात आणि कितीही विघ्न असले तरी माझ्या सत्कर्माच्या आचरणापासून मी ढळणार नाही, असा जो नेम करतो छत्रपती संभाजी महाराजांच्यासारखा, की जिव्हा कटी तरी स्वधर्म काही सोडला नाही, हात कटे पैर कटे तो भी स्वधर्म सोडला नाही. परधर्मामध्ये जाण्याचा जो त्यांचा आग्रह होता त्याला ते सामोरे गेले पण सोडलं नाही. ते मी आहे. सहनशीलता आणि सात्विक पुरुषांमधला सत्वगुण म्हणजे मी आहे. सात्विक व्यक्तीमध्ये सत्वगुण असतो. तो सत्वगुण कधी कधी विसरून तो रजोगुणामध्ये जातो. पण त्याला जेव्हा स्वतःची काय म्हणतो त्याला आत्मपरिशीलन तो करतो तेव्हा तो पुन्हा सत्वगुणांमध्ये युक्त होतो. आता सत्वगुणी माणूस, आता थोडा आपण विचार करा. वाल्मिक ऋषी आहेत, वाल्याकोळी म्हणतो आपण. ते वाल्याकोळी म्हणताना अरे तुरे म्हणतो, पण वाल्मिक ऋषी म्हणताना वाल्मिक ऋषीला मात्र कोणीही अरे तुरे म्हणत नाही. त्यांना आदरानेच आपण बोलतो, कारण तो त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणांचा प्रभाव आहे. आणि म्हणून सत्वगुण हा माझी विभूती आहे. अपाम रसश्च परमस तेजष्ठीनाम विश्वावसु. पाड्यामध्ये तन्मात्रा रस आहे, तो म्हणजे मी आहे. कितीही कोल्ड्रिंक पिलं तरी तहान भूक जात नाही, तहान शमत नाही, अजून तहान लागते. पण तेच थोडंसं जरी पाणी मिळालं की अरे वा, माझा जीव तृप्त झाला, खूप छान वाटतं तुमच्या घरी पाणी पिल्यामुळे, असा जो शब्द निघतो त्यामध्ये ती माझीच विभूती आहे. अपाम रसश्च परमस तेजष्ठानाम विश्वावसु. चंद्र सूर्य नक्षत्रामध्ये असणारी प्रभा आणि आकाशाचा गुण शब्द म्हणजे मी आहे. चालणे, बोलणे, मलत्याग करणे, घेणे, आनंद भोगणे, स्पर्श, पाहणे, स्वाद घेणे, हे जे सगळे कामं आपण इंद्रियाने करतो त्या इंद्रियांच्या मागे असणारी शक्ती म्हणजे मीच आहे. आस्वाद इत्युग्र अघ्राणम अहम सर्व इंद्रियेंद्रियम. आता पृथ्वी, वायू, आकाश, जल, तेज, अहंकार, महत्त्व, पंचमहाभूते, जीव, अव्यक्त प्रकृती, सत्व, रज, तम, सगळे प्रकारचे विकार आणि त्याच्याही पलीकडे असणारे ब्रह्म हे मीच आहे. आता या तत्वांची गणना लक्षणांच्याद्वारे त्यांचे फळसुद्धा मीच आहे. मग मीच ईश्वर आहे, मीच जीव आहे, सगळंच मी आहे, मीच सर्वांचा आत्मा आहे आणि सर्व रूपसुद्धा मीच आहे. अनेक रूपरापाय विष्णवे प्रभ विष्णवे. कालांतरे नाही असे ना परमाणूंची गणना होऊ शकेल. परमाणू किती पृथ्वीचे वजन, समर्थांचं एक भारूड आहे, किती पृथ्वीचे वजन, पृथ्वीचं वजन किती आहे हे सुद्धा कालांतराने सांगता येईल. परमाणूंची गणनासुद्धा करू शकेन. पण भगवंत या ठिकाणी म्हणतात न तथा मे विभूतीनाम सृजतो अंडानी कोटीशः. पण अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना करणाऱ्या माझ्या विभूती किती आहेत याची गणना मी सुद्धा करू शकणार नाही, असं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उद्धवांना सांगतात. आता मी सुद्धा करू शकणार नाही असं कृष्ण सांगतात. तेव्हा अज्ञानी माणसं पुढे येतात आणि म्हणतात आम्ही त्यांची गणना केली, आम्ही खूप मोठं रिसर्च केलं, संशोधन केलं आणि आमचं त्या संशोधनाचं हे फलित आहे. आणि मग म्हणतात तेजश्री कीर्तिर ऐश्वर्यम ह्रीस त्याग सौभगम भगा वीर्यम तितिक्षा विज्ञानम यत्र यत्र स मेन शकः. जेथे जेथे तेज, श्री, कीर्ती, ऐश्वर्य, लज्जा, त्याग, सौंदर्य सगळं दिसतं त्या ठिकाणी तो माझाच अंश आहे असं समजा. एखादा बुद्धिमान माणूस आहे, खूप चांगल्या प्रकारे प्रवचनं देतो, भाषण देतो, लोकांना प्रभावित करतो, त्याचं ते सगळं ऐकल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. अरे वा, किती छान बोलतात असं आपण सहजपणे म्हणतो. आता
त्यांचं हे सहज बोलणं, त्यांचं हे सगळं लक्षात ठेवून अनेक ग्रंथाचं वाचन करून जसं सांगणं आहे ते सगळ्यांना खूप आवडतं आणि त्यांच्या भाषणाला खूप गर्दी असते. आता तिथे माणसाकडून जी चूक होते की त्या माणसाच्या बुद्धिमत्तेमध्येच तो अडकून राहतो. म्हणजे तो त्याचाच गुण आहे आणि त्याच्याजवळ आहे आणि आपल्याजवळ नाही, म्हणून आपण त्याच्या चरणी नतमस्तक होतो. आता भगवंत म्हणतात त्याच्या ठिकाणी जे ऐश्वर्य आहे, त्याच्या ठिकाणी जो योग आहे, जी अलौकिक बुद्धिमत्ता आहे, तीसुद्धा माझीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अडकून न राहता त्याच्याही पलीकडे असणारा जो मी आहे, त्या तत्त्वाचं स्मरण तुम्ही त्या उदाहरणामध्ये केलं पाहिजे. आता मी सगळ्या विभूती तुला संक्षेपाने सांगितल्या आणि त्या विभूतीबद्दल वाणीने सांगितलेली कोणतीही वस्तू पारमार्थिकदृष्ट्या खरी नसते. आता एक सिक्सर मारली आता शेवटी. एवढ्या सगळ्या विभूती सांगितल्या, त्या वाणीने सांगितल्या आणि वाणीने सांगितलेली कोणतीही गोष्ट खरी नसते. मायेच्या बळे करी नसतं ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जा म्हण काय करू. समर्थांच्या रचनेमध्ये अनेक ग्रंथाचा आधार त्याने घेतलेला आहे, ते या ठिकाणी दिसून येतं. माया झाली लज्जा आहे म्हणा काय करू. वाणीनेच सांगत आहे, परब्रह्माचं वर्णन वाणीनेच करत आहे, पण तेथे वाचा पारुशली शब्द न बोलवे पुढती. राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी. अशी परिस्थिती जेव्हा होते तेव्हा तो भगवंताशी एकरूप होतो. म्हणून तू उद्धवांना सांगतात वाणी, मन, प्राण आणि इंद्रिय, 4 गोष्टी. वाणी, मन, प्राण आणि इंद्रिय यांना आपल्या ताब्यात ठेव. त्याचा कुठेही दुरुपयोग करू नये. नको त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टी आपल्या तोंडातून शब्दाने व्यक्तसुद्धा करू नकोस. सात्विक बुद्धीने प्रपंचाकडे लागलेल्या बुद्धीला आवर घाल. सात्विक जरी कर्म असेल आणि तू जर करत राहिला तर सात्विकतेमध्ये सुद्धा एक धोका आहे. सात्विकतेमध्ये अहंकार आहे, त्यापासूनसुद्धा तू दूरच राहा असं ते सांगतात. आणि नाहीतर की संसारामध्ये किंवा जन्ममृत्यूच्या मार्गावर जीवाला भटकावं लागतं. आणि म्हणून उद्धवा मी तुला हे सांगत आहे आणि तू माझा सगळ्यात जवळचा असल्यामुळे मी तुला हे सगळं सांगत आहे. आणि म्हणून भक्ताने मतपरायण होऊन भक्तियुक्त बुद्धीने मन, वाणी, प्राणाचा संयम करावा. असे केल्याने तो कृतार्थ होतो. जन्म आल्याचा फळ काही करावे सफळ. आणि असं जर नाही केलं तर ऐसे न करिता निर्फळ, असं निर्फळ असं आपलं आयुष्य होईल. आणि म्हणून उद्धवांना हे सगळं जे सांगितलं ते उद्धवांचे प्रश्न ही लोककल्याणासाठी आहेत, तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहेत. आणि त्याचं उत्तर या ठिकाणी भगवंतांनी दिलेलं आहे. त्यामुळे अशा ज्या ज्या अद्भुत गोष्टी दिसतील, आताच मला वाटतं काहीतरी 2 का 6 तारखेला दुपारी 12 वाजता सगळीकडे अंधार पडणार आहे म्हणून आले. आता ती अद्भुतच गोष्ट आहे. 5-6 मिनटं का असेना, पण सगळ्या जगामध्ये आपण जेव्हा पाहतो त्यामध्ये अंधार पडणार आहे असं आता पेपरमध्ये येत आहे. आता हे जे घटना घडत असते त्या घटना घडण्यामागे सुद्धा भगवंतच आहे. किंबहुना प्रत्येक गोष्टीच्या मागे भगवंताचंच तत्त्व आहे आणि त्या व्यतिरिक्त कोणतंही तत्त्व नाही. हे ऐकज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासे आपण, या नामं ज्ञान. आपणासे म्हणजे आपण, त्याला त्या भगवंताला पाहणं म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये भगवंताचं जे आहे त्याचा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, या भावनाने भगवंताची सेवा करणे हेच उद्धवाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंदे षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्याच्या निरूपणामध्ये वर्णाश्रम धर्म निरूपण. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे आहेत त्यांचे धर्म कोणते याचं निरूपण आपल्याला उद्या पाहायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. 1 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने
नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करी तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्माराम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्षतत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे सचितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवनी रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकाराचा जणबोधाचा स्वयंप्रभेचा कळिता रवी अंतरिता तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण प्रीतापदाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय जय